पद्धतीची तिथे परंपरा राहिलेली आहे. पण व्यंकटेशजी, मी आपल्याकडे येते. या खेपेला एवढं मोठं पोलरायझेशन करण्यात बीजेपी यशस्वी झाली, त्याची कारणं काय? हा म्हणजे भारतामध्ये जे 4-5 प्रमुख राज्य आहेत जिथे मुसलमान किंवा मायनॉरिटीची संख्या जास्त आहे, त्यामध्ये आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, काश्मीर आहे. जिथे जिथे मुस्लिम पॉप्युलेशन ही मोठ्या प्रमाणात असते आणि ती मुस्लिम पॉप्युलेशन ही कुठे ना कुठे म्हणजे काम असर्टिव्ह असते, विजिबल असते, तर तिथे तिथे हे पोलरायझेशन करणं त्यांना सोपं जातं. पश्चिम बंगालमध्ये ते जरी श्यामाप्रसाद मुखर्जीचं नाव घेत जरी असले तरी हिंदू महासभेचा एक तिथे इतिहास आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि त्यांना ते प्रयत्न करत होते. 30 वर्षाची, साधारणतः 30-32 वर्षाची लेफ्टची राजवट, त्याच्यानंतर 15 वर्षाची ममता बॅनर्जी यांची राजवट, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढा स्कोप मिळाला पाहिजे होता तेवढा मिळाला नाही. आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा तिथून भारतीय जनता पक्षाचा तसं स्टेट लेवलचा जो फेस असतो तो निर्माण होऊ शकला नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये मोदी विरुद्ध दीदी असं चित्र होतं. मोदी स्वतः म्हणाले होते 294 मतदारसंघात मी उभा आहे असं समजून मला मतदान करा. याची दुसरी बाजू अशी की भारतीय जनता पक्षातून स्टेट लेवलचा फेस निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे हे पोलरायझेशन करणं सोपं होतं. रामाचं नाव तिथे किती चाललं माहिती नाही, परंतु पोलरायझेशन झालं आणि त्या पोलरायझेशनचा फायदा, ध्रुवीकरणाचा फायदा हा भाजपाला झाला, हे मतदानावरून दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की ममता बॅनर्जींची ज्या काही चुका झाल्या असतील, म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेस आणि लेफ्ट हे जर थोडंसं ते सक्रिय राहिले असते आणि त्याने भारतीय जनता पक्षाची मतं मध्ये काही डेंट केला असता तर कदाचित हे चित्र वेगळं झालं असतं. पण तो स्ट्रेट फाईट दिसते बीजेपी वर्सेस तृणमूल काँग्रेस, आणि त्याचा फायदा बीजेपीला झालेला आहे. नवनाथ, मी तुमच्याकडे येते. सर्वात आधी तर तुमचं अभिनंदन, भाजपला एवढं मोठं यश मिळालेलं आहे. पण हा आरोप मात्र सातत्यानं होतोय की भाजपचं हे यश साम दाम दंड भेद सगळ्यांना मिळवलेलं आहे. सरिताजी, जवळपास 10 वर्षाच्या